आज धुळ्यात काँग्रेस पक्षाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे। या निमित्ताने महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह अजून काँग्रेस पक्षाचे बडे नेते धुळ्यात दाखल झाले आहेत। यापूर्वीच काँग्रेसच्या या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून याआधी 4 वेळा झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे। यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे। तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला। एक सांगायचं आहे की तुम्ही जुने निकाल पण पहा। जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली। याच्या पहिले 4दा झाले। 4दा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचे कागद वाचा। नेमकं याच्यात काहीच बदल नाही आहे। पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं, यांनी मराठा समाजाला सांगितलं, त्याच्यात काय केलं, कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे। म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं, काय केलं ते तर सांगा ना, खुलासा करा ना। विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते, सरकार तिथेही बोलायला तयार नाही। हे जे फसवाफसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपप्रणीतचं सरकार करते आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे, अजिबात काँग्रेस सहन करणार नाही। मला असं वाटतं की त्यांचं उपोषण माननीय मुख्यमंत्री आणि आपलेच बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात, ते असं जाऊन सोडवलं। दोन्ही उपमुख्यमंत्री ऐतिहासिक निर्णय घेऊन सांगितलं ना, यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण नाही। यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार, सांगितलं की नाही, विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं। मग तुम्ही आरक्षण दिलं आता तर दिलं, तुम्ही केलं पाहिजे। तुम्ही सरसट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं। माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे। आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि 50%च्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता 31 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते 50%चं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या। आणि जनगणना हे राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा आणि जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे, राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे। पण हे फसवतात कोणाला, मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं। आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये 2 जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजप प्रणीतच्या येड्याच्या सरकारने केलेलं आहे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।